नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतेवाडा गावाजवळील वेणा नदीत मासेमारी करत असताना 30 वर्षाच्या युवकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। पोलीस, गोताखोर आणि अग्निशमन दलानं शोध मोहीम राबवली होती। अखेर आज सकाळी युवकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला। मृत युवकाचे नाव स्वप्नील पाटील असून तो रामेश्वरीचा रहिवासी आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील रविवारी सकाळी 3 मित्रांसह कोतेवाडा येथील वेणा नदीवर फिरण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेला। नदी किनारी पोहोचल्यानंतर स्वप्नील मासेमारीसाठी नॉयलॉनचं जाळं घेऊन नदीत उतरला। यावेळी तो खोल पाण्यात गेल्यानं अचानक बुडू लागला। मित्रांसमोरच ही घटना घडल्यानं त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली आणि तत्काळ हिंगणा पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। वानाडोंगरी मिहान अग्निशमन दलाचे जवान आणि गोताखोर तसंच बोटीच्या सहाय्यानं सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र त्याचा शोध लागला नाही। दरम्यान रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली। सोमवारी सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आलं आणि सकाळी 10:30च्या सुमारास स्वप्नीलचा मृतदेह नदी बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला। सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे।